नो परत भेटलोय तुम्हाला मी आता. सध्या तर मी गावाकडे, तुम्ही म्हणता लोकेशन वगैरे काय, तर मी गावाकडे आपल्या गाडीपाशी आलो. आता इथून निघूयात. आता आम्ही निघालो आम्ही आता गाडीवरती घेऊन. हा मित्र आहे आपला आदित्य. आदित्य हॅलो कर. आदित्य हॅलो. चला इथून निघतोय आम्ही. तर इथून निघूया आपण. तुमच्या गावचा एक मुलगा आहे राजवीर नावाचा. तुम्हाला असंच आमचं गाव दाखवतो एकदा वाटाणी. चला आमच्या गावामध्ये. आदित्य माझा मित्र दुकानवरती सामान आणायला गेला आहे थोडंफार आम्हाला वाटाणी खाण्यासाठी. तर आता पुढे गेलं दाखवतो तुम्हाला. कॅनल पण आहे, कॅनल पण दाखवतो तुम्हाला समोर गेल्यानंतर. इकडे भरपूर काय आहे. आपल्या गाडीवरती आपण निघालो आता सध्या. आता गावाच्या बाहेर आल्यावर स्मेल तर येतच राहते सगळीकडे. आता काय सांगायचं, वास येणार. गावाचं बाहेर जायचं म्हणजे वास येत असतो रस्त्याने थोडाफार. गावात जरा जास्त इथं जरा आमच्या गावामध्ये अजून जरा जास्तच आहे थोडंफार. थोडं गावाला विकसित करायचं अजून भरपूर. हे बघा माझा मित्र तिथे गाडी चालवतो ना मी. आता समोर जाऊन तुम्हाला अजून दाखवतो व्हिडिओ कसा आहे कसं नाही. आमच्या गावचं तळं वगैरे दाखवतो. त्यामुळे म्हशी पण आहेत गावामध्ये भरपूर लोकांकडे म्हशी वगैरे. त्यामुळे म्हशी पण आहेत भरपूर लोकांकडे इथे म्हशी वगैरे. तुला धूळ झाली सगळीकडे. मोबाईलला कॅमेराला धूळ वगैरे चालली. चेहऱ्याला पण काही नाही. आता पावडर लावून घेण्याची वेळ आली आम्हाला. खूपच पावडर आहे इथे खूपच. हे बघा सध्या आम्ही कॅनलला आलोय. आमच्या गावच्या कॅनल आहे इथे. लहानपणी आम्ही इथे खूप पवायचो, आंघोळी करायचो, इथे उड्या मारायचो खूप. हे बघा कॅनल आहे इकडे. हा एक कॅनल आहे इकडे. इकडे पण इकडे गेले तर आता सध्या आम्ही पुलावरती आहे. पूल म्हणजे ब्रिजवरती आहे, ब्रिज. आता नंतर पुढे जाऊया तळ्याच्या कडेला. कडेने चाललो आम्ही. इकडे खूप मस्त व्ह्यू, खूप भारी व्ह्यू आहे. गहू वगैरे काय मस्त भारी दिसत लागले सगळं. मूड खराब आहे तरी पण बनवतोय व्हिडिओ मी. हे बघा कॅनलचा वगैरे व्ह्यू आहे इकडे. तिथे बघा सायफान वगैरे होतं तिथे. आता खालून आलोय आम्ही. इथे बघा हा इथे भुयार त्याच्यामुळे केलं की आमच्या गावचं एक छोटाशी नदी आहे. नदी म्हणजे वडा म्हणतात त्याला. वड्याचं पाणी जातं त्याच्यामुळे इथून वरतून वड्याचं पाणी जातं आणि खाली वर खालून त्याच्या कॅनलचं पाणी जातं. तर तसं त्यांनी सिस्टम लावून बनवलेलं आहे. ते काय बनवलं ते माहिती नाही. हे बघा पाणी इकडल्या साईडनं निघत आहे आता भरपूर. हे बघू शकता तुम्ही इकडे. तिला गेलं भरपूर काय व्ह्यू दाखवतो व्हिडिओ कसा येईल कसा व्ह्यू वगैरे. आणि इकडे चारी पण गेलेली आहे ही. हे बघा आता सध्या इकडे चाललो आहेत आम्ही. आपला मित्र आहे आदित्य, गावाकडचा मित्र आहे आपल्या. गाडीवरती चाललो आहे आपल्या आपण. आम्ही दोघे गाडीवरती चाललो आहे आता तिकडे. तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो अजून भरपूर पाणी दाखवतो. पाणी वगैरे कसं आहे काय. आपल्या गावचा डॅम. आपण याच्या अगोदर पुण्यामध्ये कासारचा डॅमला गेलो होतो. तर सध्या आपण झरीगावच्या डॅमला चाललेलो आहेत. भरपूर दूर जायचंय. 2-3 किलोमीटर आहे कॅनलच्या कडीचा रस्ता. त्यामुळे इथे आम्ही कॅनल सोडणार आहे. इकडे राईटला जाणार आहोत आम्ही आता. इथे खूप केळी वगैरे कसलं आहे इकडं. शेती विती गावाकडं खूप मस्त वातावरण असतं इकडं. शेती विती करून केळीचा बाग आहे हा केळीचा. आणि पुढे पूर्ण ऊस वगैरे आहे इकडे. उन्हामुळे एवढं भारी दिसत नाहीये. थोडा सूर्य खाली आल्यानंतर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो नारळाच्या झाडाचा वगैरे. हे भारी वाटेल खूप. तेच आहे आमच्या गावचं डॅम म्हणजे तळ. झरीगावचा डॅम म्हणजे तळ. झरीगावचं तळ ते जाऊन दाखवतो व्हिडिओ. तळं वगैरे दिसतं इथनं खूप भारी आहे तळं वगैरे आमच्या गावचं. अजून भरपूर काही आपल्याकडे लेन्स वगैरे नाही आहे. लेन्स वगैरे असते तर तुम्हाला दाखवलं असतं अजून तळ्याच्या कडीचं कसं आहे काय वातावरण. इकडे पक्षी वगैरे खूप आहे. शेळ्या बघा शेळ्या बघितल्या असतात तुम्ही तरी पण. खायला तुम्ही बघत शेळ्याला असं कधी बघितलं नाही त्यांची म्हणतो तुम्ही मेलेले शेळ्या बघत असतात. तळ्याचं अजून भरपूर दाखवतो तुम्हाला वरतून. तळं वगैरे आहे हे खूप भारी आहे आमच्या गावचं. समोर जाऊन भरपूर दूर पण आहे तिकडे समोर पण आणि इकडे पण. आणि इकडा व्ह्यू पण भारी आहे. हा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही इकडे. आणि इकडे पण हा तळ वगैरे आहे. वाव खूप सुंदर आहे इकडे. खूप भारी कडाक मध्ये नजारा आहे इकडे. मी इथं थांबलोय सध्या आता बघा तळ्याच्या कडीला. ते तळ वगैरे आहे खूप भारी वातावरण पाठीमागचं. पाठीमागं बघू शकता माझ्या किती मोठा डॅम आहे. पाणी वगैरे. आता खाली जातोय पण खाली साप वगैरे असतील त्याची भीती वाटते थोडी. साप वगैरे चेक करून आपण खाली जाऊयात. आता काय करायचं गावामध्ये कसं
इकडे लोकांना बाथरूम वगैरे काय नसतं तर कुठे पण असतं. हे बघा इथे साप वगैरे काही दिसत नाहीये, तर आपण थोडं थोडं खाली जाऊयात हळूहळू. तर सध्या आम्ही आमच्या झरीगावच्या डॅमच्या कडेला आलेलो आहेत. हे डॅम बघू शकता तुम्ही. हा आमचा झरीगावचा डॅम आहे. इथे खूप दिवसांनी, म्हणजे मीच पहिली बार आलोय. खूप दिवसांनी तर सोडा, मीच खूप दिवसांनी आणि पहिली बार आलो इकडे. याच्या अगोदर कधी नाही आलेलो, पण इकडे खूपच जरा गंदगी घाण दिसते. लोकांनी काय काय केलंय माहित नाही. हा बघा, हा आमच्या झरीगावचा डॅम आहे. बघू शकता आमच्या झरीगावचा डॅम आहे पूर्ण. आणि ते तिकडे लास्टला दिसतं तुम्हाला, ते आमचं गाव आहे. तिकडे ते मंदिर वगैरे दिसतं, खूप दूर आहे तिकडे. आणि इकडे पण एक गाव आहे बोरगाव म्हणून, ते माझ्या मामाचं गाव आहे. इकडे गाव आहे. शेळ्या पळतायत इकडे. भारी आहे खूपच. कसा आहे डॅम, झरीगावचा डॅम आहे हे. तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे समोर. तर समोर ती आपल्याला टाकी दिसते, त्या टाकीपाशी पण जायचं आहे. तिथे गेलं तुम्हाला दाखवतो आपण. तर इथे आहे मी माझ्या गाडीपाशी. गाडी आपली इथे उभी केलेली, फोटो वगैरे काढत होतो आम्हीच. तर आता खाली येतो मी, तुम्हाला खाली येऊन दाखवतो. पण थोडा इथे पण स्मेल येतोय, वास येतोय. इथून खाली येतो लवकर मी. तर अजून खाली आलो, बाहेरचं तळं वगैरे बघितलंय आपण, अजून भरपूर बघूयात. इथे खूप अवघड आहे थोडं उतरायला. ठीक आहे, तर बघूया इकडे. तर आपण पुढचा व्ह्यू वगैरे बघू शकता. इकडे पळत होतो मी आता इथे खाली. आपला आदित्य मित्र आहे. पाठीमागचा व्ह्यू बघा, गाडी वगैरे कशी भारी वाटते इथनं. हे बघा आपली गाडी पाठीमागची, भारी वाटते गाडी इथून वगैरे. आदित्य काहीतरी बोल थोडंफार. हॅलो मित्रांनो, तर आमच्या तळ्याच्या कडीने फिरतोय मी सध्या इथे. आता साप वगैरे असतील काय माहित नाही आपल्याला, आपण तरी पण चालतोय. इथे लोकांनी खूपच घाण केलेली आहे. पाहिला हे पाणी आमच्या मानवत शहराला जातं आणि इथे लोकांनी घाण केलेली आहे. इथे आलो आता, पाणी वगैरे आहे इथं. पाण्यात जायची इच्छा होत नाही आमची, कारण पाणी पण तेवढं स्वच्छ आहे. तिकडे मधामध्ये पाणी स्वच्छ असेल, कडीला थोडं घाण आहे. हे आमचं गाव, जिल्हा पाथरी तालुका परभणी. जिल्हा पाथरी तालुका परभणी आपलं झरी गाव आहे. हे माझं गाव आहे. तर ह्या गावामध्ये हे आमचा डॅम आहे इथे. तर इथे आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो. बघितलं असेल तुम्ही आता हे. तर आदित्यने कट करायला पाहिजे व्हिडिओ. कशामध्ये दिसत असेल तुम्हाला, एकदम चंद्राची वगैरे. आणि हे आपलं तळं, गावामधलं तळं आहे आमच्या. तुम्हाला अजून पुढे जाऊन भेटतो, पुढे जाऊन दाखवतो. समोर जाऊन थोडं जाऊन दाखवतो मी पुढे. समोर जाऊन दाखवतो, पुढे जाऊन थोडं कसं वातावरण आहे. इथे बघा पूर्ण शेती वगैरे आहे इकडे. गाडीवरती आम्ही फिरतोय आता. तर इकडे साईडला माझ्या पूर्ण हे आहे इकडे तळं, आमच्या गावचं तळं वगैरे आहे इकडे. हे बघा, एक मिनटं. आणि तुम्हाला अजून समोरचा व्ह्यू दाखवतो मी. पाठीमागचा इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही, तळ्याच्या इकडे साईडचा आहे. इथे बांध आहे तळ्याचा हा खूप मोठा, आणि इकडे साईडला हा व्ह्यू आहे इकडे. आता सनसेट वगैरे टायमिंगला खूप भारी वाटेल इकडे पण. तर आम्ही तळ्याच्या त्या साईडला पाहिजे होतो, तळ्याच्या पलीकडल्या साईडला. तिकडल्या साईडनं असतो तर सनसेट वगैरे खूप भारी दिसला असता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण दाखवू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या आता होळी आलेली आहे. होळीच्या दिवसांमध्ये हे पळस आहे. तर ह्या पळसाला खूप भारी फुलं येतात. तर हे बघा खूप भारी फुलं आलेले आहेत त्याला, सुंदर वगैरे. ह्या फुलांचा कलर बघून आम्ही लहानपणी याचा कलर वगैरे फुलं घेऊन जायचो, तो वाळवायचो आणि याचा कलर बनवायचो. आम्ही पाण्यामध्ये टाकून याचा खूप भारी कलर वगैरे बनायचा. तर हे एक झाड दिसलेलं आहे ते आमच्या शेतात पण आहे. आमच्या शेतामध्ये गेलं तुम्हाला अजून भरपूर दाखवीन हे झाड. तर इथे सध्या आलो आहे तर मी. तर हे बघा खूप भारी वगैरे मस्त फुलं आलेत त्याला. या झाडाचं असं म्हणतात की या झाडाला जिथे फुलं आहे तिथे पानं नसतात, आणि जिथे पान आहे तिथे फुल नसतात. हे झाडाचं रहस्य आहे असं सांगतात की पहिले लोक. आणि ह्या झाडाच्या फांद्याचा आपलं होम वगैरे करण्यासाठी यूज केला जातो, कारण हे झाड खूप हलक्या वाळल्यानंतर खूप हलकं असतं.
बघा इथं थोडं जवळ चालू इथे काटे आहेत. तर आलेलो आहे मी इथे फुलांच्या जवळ. हे बघा फुलं वगैरे आहेत खूप वरती, मस्त आणि भारी वगैरे फुलं वगैरे आहेत इथे. हे बघू शकता फुलं वगैरे आहेत खूप इथे. हे बघा खूप सुंदर फुलं वगैरे दिसतात. हे आहेत ना खूप भारी. हे बघा आपला मित्र थांबला आहे तिकडे, तिथे जायचं आपल्याला थोडा. तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. अजून खूप दिवसांनी परत मी फिरायला आलो इकडे. मन फिरायचं होत नाही तरी पण फिरतोय सध्या मी. खूप घाण आहे इथे, का आहे ना इथं. हे बघा पाठीमागे बघा तळं वगैरे आहे इकडे. आणि हेच खूप झाड आहे छोटे छोटे. हे पान म्हणतात, हिरवं जे दिसते समोर ते पान आहे. पान बोललं जातं त्याला, पान म्हणतात. निघतोय तो वाट्याला आमच्या घराच्या दिशेने. निघालो तर आम्ही आमच्या घराकडे.